आज अमेरिका जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या व्हेनेझुएला सारख्या देशांवर दबाव टाकते. कधी सँक्शन्स, कधी अटॅक, कधी रिजिम चेंज. कारण फक्त एकच, क्रूड ऑइल. पण प्रश्न असा आहे, हा काळा चिखलासारखा दिसणारा ऑइल इतका मौल्यवान का आहे? जमिनीतून बाहेर येणारा क्रूड ऑइल हा पूर्णपणे काळा, जाड आणि चिकट असतो. तो पाहून कधीच वाटणार नाही की याच्यापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस तयार होईल. पण मित्रांनो, याची खरी स्टोरी इथूनच सुरू होते. सर्वप्रथम हे क्रूड ऑइल रिफायनरी मध्ये नेलं जातं आणि तब्बल 350 ते 400 डिग्री सेल्सिअस तापमानावर गरम केलं जातं. यानंतर ते एका मोठ्या डेस्टिलेशन टॉवर मध्ये टाकलं जातं आणि इथून सायन्सची खरी जादू सुरू होते. या टॉवर मध्ये हलक्या गोष्टी वर जातात आणि जाड गोष्टी खाली राहतात. सगळ्यात वर मिळतो गॅस, जो आपल्या घरात LPG सिलेंडर मध्ये वापरला जातो. त्याखाली मिळतं पेट्रोल, जे आपल्या गाड्या चालवण्यासाठी वापरलं जातं. त्याखाली मिळतं नॅफ्ता, ज्यापासून प्लास्टिक, केमिकल्स आणि अनेक प्रोडक्ट्स तयार होतात. यानंतर मिळतं केरोसिन, मग डिझेल, जे ट्रक्स, बसेस आणि इंडस्ट्रीज साठी वापरलं जातं. त्याखाली मिळतं ल्युब्रिकेटिंग ऑइल, ज्यापासून ग्रीस, इंजिन ऑइल आणि पेट्रोलियम जेली तयार होतं. आणि सगळ्यात शेवटी उरतो टार, म्हणजेच डांबर, ज्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजेच क्रूड ऑइलचा एक थेंब सुद्धा वेस्ट जात नाही. आणि म्हणूनच या तेलासाठी देश युद्ध सुद्धा करायला तयार होतात. कारण जगातलं सगळ्यात मौल्यवान सोनं पिवळं नाही तर काळं आहे.